चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र नागमंदिर संस्थान चांदूरवाडी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परमपूजनीय श्री मंगेश बाबा यांच्या आशीर्वादपर प्रवचन व मार्गदर्शन भाविक भक्तांनी गुरुमहिमा गाथा सुमधुर वाणीतून ग्रहण केली. तसेच श्री क्षेत्र नागमंदिर संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमामध्ये गरजू विधवा अपंग महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमाकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून व आजूबाजूच्या परिसरातून भाविक भक्तांनी श्री संत मंगेश बाबा चरणी आपली गुरुभक्ती शिष्यांनी अर्पण केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा जगताप यांनी केले. यावेळी नुकताच श्री क्षेत्र नागमंदिर संस्थानाला ब वर्ग दर्जा प्राप्त झाला असून यामध्ये संस्थानाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी सौ अर्चना रोठे, अरुण वाघ, चांदूरवाडीच्या सरपंच वर्षाताई माताडे, उपसरपंच सोनू शेख, अमोल भाऊ वानखडे, समीप भाऊ वानखडे, अजय शेळके, सामाजिक कार्यकर्ते सोनू सय्यद, अरविंद जयस्वाल, देवके काका, अरुण उमक, भोयरदादा, मंगेश भेंडे, इंगळे भाऊ, राजू साबळे, पवारताई, नंदाताई, पद्माताई, मंदिर विश्वस्त आदी उपस्थित होते. या सर्वांचे बाळासाहेब वानखडे यांनी आभार मानले. सततच्या पावसामुळे सकाळपासून बऱ्याचशा लोकांना खेड्यापाड्यावर येता आला नाही, पण आपल्या नियमाप्रमाणे ठरलेल्या वेळेवर आपले सगळे कार्यक्रम असतात आणि मार्गदर्शनाची वेळ होऊन गेलेली आहे. आपण मार्गदर्शनाकडे वळू. धर्म असो कुठलाही पंथ असो, सगळ्या धर्मामध्ये श्री गुरु स्थान नेमून सांगितलेलं आहे आणि एक अशी गुरुसत्ता आहे जगामध्ये ज्या मनुष्याच्या अंतरंगामध्ये असणारा जो एक मळ साचलेला आहे त्या मळाच्या शुद्धीकरणासाठी आपण श्री गुरुला शरण जात असतो. आणि म्हणून सत्संग सुरू करण्यापूर्वी आपण श्री गुरुची स्तुती, श्री गुरुची प्रार्थना करणं अतिशय आवश्यक आहे. प्रणाम स्तुति के दो शब्द सुनने से कृतज्ञता प्रकट करता हूं. हे गुरुदेव, मैं आपकी तेजस्विता को यहाँ पर अनुभव कर रहा हूँ, करता रहूंगा. हे गुरुदेव, मैं आपकी विशेष कृपा और विशेष अनुग्रह का आभारी हूँ. हे गुरुदेव, आप मुझे इसी तरह अपनी कृपा का पात्र बनाए रखें. मेरे मन में आपके ज्ञान का प्रकाश यूं ही निरंतर जीवन भर बना रहे. हे गुरुदेव, आज गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर आप मेरी कृतज्ञता स्वीकार कीजिए. उनके जीवन में अपने कृपा का प्रकाश फैलाए. इसी कामना के साथ अपना विनम्र निवेदन आपके कर्तव्यों में समर्पित करता हूँ. गुरुवे नमः. ओम श्री गुरुवे नमः. ओम श्री गुरुवे नमः. ओम श्री गुरुवे नमः. अपने अपने गुरु को पंच नमस्कार करने कीजिए. पंच नमस्कार क्या है? नाव जर भटकली आणि त्याच्यामध्ये एखादा नावाडी जर असला, रात्रीची वेळ आहे, अंधारामध्ये भटकल्यामुळे त्याला समुद्राचा किनारा सापडत नाही आणि मग किनारा सापडत नाही म्हणून तो इकडे तिकडे किनाऱ्याचा अथांग किनाऱ्याचा व्यास असल्यामुळे किनारा दिसत नाही. मग अशा वेळेला तो काय पाहतो? त्या समुद्राच्या काठावर एक टावर उभं असतो, एक लाईट असतो त्याला, आणि तो लाईट प्रकाशमान असतो, चालू होत राहतो. आणि मग त्या चालूबंद होणाऱ्या लाईटच्या प्रकाशाने तो नावाडी त्या किनाऱ्यावर पोहोचतो आणि त्याला त्याची दिशा सापडत असते. त्या प्रकारे शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे. विद्वत लक्षदाशीलम सगकांती वीरम नशीलम सप्तराव सोम प्रसन्नता चित्रवट हृदय वृद्धा शिष्या गुरुसेवा शिष्यास्तु छिन्न संशय. म्हणजे पहा, इथे कसं आहे, अर्थात गुरु हा तरुण आहे आणि शिष्य हा या ठिकाणी वृद्ध आहे, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. गुरु शिष्य
आता गुरु या ठिकाणी तरुण का म्हटलेला आहे? गुरुची आयुष्य मर्यादा संपून जरी गेली, अर्थात देह जरी सुटला, तरी गुरुचं आत्मज्ञान जे असतं हे प्रत्येक युगामध्ये तरुण असतं. आणि शिष्य वयाने जरी लहान असला, तरुण असला, तरी तो मात्र त्याच्या ज्ञानाच्या अभावाने आणि अज्ञानतेचा जो पडदा त्याच्या डोळ्यावर जो पडलेला आहे त्याच्या आधारावर त्याने या ठिकाणी शंकराचार्यांनी वृद्ध असं त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, छोटंसं श्री गुरुचरणावर 2 पंक्ती आणि समर्पित करतो आणि नंतर पुढल्या सत्संगाकडे वळतो. काढते गुरुदेव दिल में आओ, सुंदर से बिछाया हो, अलग अलग रंग के कमलों पर नंदा दीप जलाया हो. कचरा फेकायला दुसरा काम सावध पाहतो. आणि पण असं सांगितल्यानंतर आपलं काम पकडलं. आज त्या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण झाले. क्षेत्राचा विकास थांबला. क्रमाक्रमाने जी स्थिती माझी त्यावेळेस होती धावपळीची ती कमी झाली. आता ती अवस्था नाही आहे. आणि शेवटी मग आपले जे सध्याचे आमदार आहेत प्रधान सर यांच्यापर्यंत आपलं निवेदन पोहोचवलं. त्यांना आपले लोक दिले. मीही कानावर टाकलं आणि त्यांनी शब्द दिला होता, मी तुमचं काम करेन. आपल्या मंदिराला त्यांनी दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. गुरुपौर्णिमेच्या आता 2 दिवसापूर्वी जे 10 वर्षाच्या कधीकडे व्हायला पाहिजे होतं, त्याला एवढे वर्ष नागायलाच पाहिजे होतं, पण जाऊन त्याला विलंब केला. पहा, एखादं मंदिर किंवा महाराज कोणाची प्रॉपर्टी नसतात. मी इथे आहे, आज आहे, उद्या नाही. माझ्या नावाने काही खोली नाही आहे, हे मला सोडावी लागणार आहे. जी या ठिकाणची जेवढी काही संपत्ती प्रॉपर्टी असेल हे विश्वस्तांची सुद्धा नाही, ही जनतेची आहे. आणि अनादी कालापर्यंत सगळ्याची त्यांचीच राहणार आहे. म्हणून मंदिराच्या ठिकाणी, संस्थेच्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणी कोणी राजकारण करू नये. मी ना बीजेपीला कधी मत दिलं, ना कधी काँग्रेसला दिलं, ना कुठल्या अजून पार्टीला. माझं मतच नाही आहे कुठेच. पण एक शब्द लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादा महात्मा व्यासपीठावरून बोलतो ना, तो 1000 मतं तुम्हाला देऊ शकतो आणि 1000 मतं घेऊ शकतो. म्हणून तुम्ही कुठल्या महात्म्यासाठी काम करत नाही, तिथे येणाऱ्या तुम्हाला त्या लोकांच्या सुविधेकरता काम करावे लागतात. लोकांच्या सुविधेकरता तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं आहे. सर्वसामान्य लोकांच्या सुविधा करण्यासाठी ही प्रत्येकाची या ठिकाणी अपेक्षा असते आणि विनंती सुद्धा आम्ही त्याकरताच करतो का या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना त्रास होता कामा नये. आमचं जीवन सुरू आहे. 12x10ची माझी एकच खोली आहे सध्या आणि मी सुखी आहे त्याच्यामध्ये. त्याला अजून वाढवली नाही आणि त्याच्यातच सुखी राहील. पण इथे येणाऱ्याचं तेवढ्यामध्ये होत नाही. दर वर्षाला व्यास वाढवावा लागून राहणार. कोणा करता तर येणाऱ्यांच्या सुविधे करता. आणि म्हणून
भक्त तर करतच आहे, पण शासनाचा जरी आला सहयोग लाभला तर त्याला वर्षानुवर्ष लागतील, ते काम अल्प वर्षामध्ये पूर्ण होतं आणि लवकर व्यवस्था करता येतं. म्हणून दादांनी बोलल्याप्रमाणे शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळला आले आणि सांगितलं म्हणजे पहा बाबा, दोन मंदिरं कमी झाले तर चालतील, पण आपलं मंदिर होईल. पण होईपर्यंत मनामध्ये शंका असते, हे असतंच, पण त्याच्या मागे हजारो कामं असतात, आपल्याला पाठीमागे राहावंच लागतं. म्हणून आमचे जे सरपंच आहे स्वरूप, हे त्याच्या मागे हे भांडतात असं ऐकलं, आणि भांडणच पाहिजे असं म्हणतात. मला भांडता येत नाही, आणि हे कधी भांडून कधी प्रेमानं कानावर टाकून यांनी आल्यापासून प्रयत्न चालू ठेवले आपले. त्याच्यानंतर आपले जगताबाई आहे, जगताबाई तर मागच होत्या, आमचे अजिभाऊच्या मागे लागलो. छोटू भाऊ आहे बसकडचे, त्यांना हर महिन्याला 2-4 वेळा मेसेज टाकतो, त्रास देत होते या कामासाठी, स्मरण करून देत होतो. त्यानंतर आम्ही बाकीचे जे कार्यकर्ते आहे सगळे आणखी यांच्या कानावर बसून टाकत होतो, आपल्याला हे काम तुम्ही करू नका. आणि जिद्दीने लोक मागं लागले. कधी कधी काय होत असतं, मोठा एखादा माणूस असता दिलेला शब्द त्याला थोडंसं विस्फोरण यामुळे होतं, त्यामुळे कामे भरपूर असतात आणि म्हणून आपल्याला स्मरण करून द्यावं लागतं वारंवार. आणि म्हणून त्याची फलश्रुती म्हणून गुरुपौर्णिमेला आपल्याला एक दक्षिणाच म्हणून त्यांनी दिली असं समजावं. जवळपास क्षेत्राला 5 कोटीचा निधी त्यांनी मंजूर करून दिलेला आहे विकास कामासाठी, आणि त्याला आपल्याला 1 वर्ष लागत होते आणि सांगता येत होतं. पण त्यांच्या या सराहनीय कार्याला खरंच आपण त्यांचं या ठिकाणी गुणगौरव करू आणि मनापासून त्यांना अभिनंदन करतो, आशीर्वाद प्रदान करतो. आपल्या विश्वस्त मंडळीच्या वतीने सुद्धा आपले जे अनुग्रहित आहेत यांनी सुद्धा आणि जे भक्त मंडळी आहेत यांनी सुद्धा या सगळ्यांतर्फे त्यांचं आपण अभिनंदन या ठिकाणी व्यासपीठावर करतो. आणि खरंच अशा लोकांचं प्रत्येकाच्या जीवनामध्ये यश प्राप्त हो, त्यांची उन्नती हो, असेच त्यांना सद्बुद्धी हो आणि त्यांचं कार्य प्रखर राहो. त्यानंतर त्यांच्या मागे जे आहे कार्यकर्त्यांचे म्हणण्याला शब्दाला मान देतात, त्यांची कार्य प्रखर हो, तुमच्या सगळ्यांचा विकास हो, अशी या ठिकाणी मी म्हणजे इच्छा प्रकट करतो. माझी इच्छा माझ्याकरता नाही, आताच तुम्ही बोला, आता बाबांनी सांगितलं इच्छा संपवायला लागतात. माझ्या इच्छा संपलेल्या आहेत, क्षेत्राच्या इच्छा संपणार नाही, त्या जिवंत आहे. अनादी कालापर्यंत किती केलं तरी कमीच आहे. म्हणून माझ्या या ठिकाणी भाव प्रकट करतो. त्यांना पुनश्च तुम्हा सगळ्यांना त्यांनी त्यांनी मनापासून प्रयत्न केले, सगळ्यांना शुभाशीर्वाद प्रदान करतो, सेवेला विराम देतो. दरवर्षीच्या नियमाप्रमाणे काही प्रकारचं या अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही, बस एवढंच सांगतो. आपले डोळे सावध ठेवा, संगत चांगल्याची ठेवा, दुर्बळाच्या संगतीमध्ये बसाल, त्याचा तुम्हाला रंग लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा लागलेला रंग आपल्या शरीराला सुद्धा लागतो, हे विसरू नका. म्हणून रामदास समर्थांनी सांगितलं आहे, सावधान होईल म्हणा, सावधान होईल. फक्त आपल्याला सावध राहायचं आहे, प्रपंच करायचा आहे, परमार्थही करायचा आहे आणि जीवनामध्ये पुरुषार्थ कर्तव्य पूर्ण करून ज्या दिवशी आपली यात्रा संपेल आपल्याला देह सोडायचा आहे. या तत्वाची गाठ आपल्या तत्वाची पक्की बांधा आणि बस नागेश्वराला प्रार्थना करतो. पुनश्च या व्यासपीठावरून आज गुरुपौर्णिमेचा जेवढे या ठिकाणी पोहोचले, सगळ्यापासून कालपासून वातावरण खराब होतं, पण आता सध्या खुललं आहे. बरेचसे लोक पावसामुळे आले नाही, आज येतील दिवस यामध्ये, पण आपली नियमाप्रमाणे सेवा वेळेवर आपल्याला संपवावी लागते आणि सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. प्रत्येकाला भूक लागली असेल म्हणून कार्यक्रमाला लांबवता न घेता आपल्या वेळेमध्ये या मार्गदर्शनाच्या सेवेला समाप्त होतो. पहा, त्यानंतर काही गौरवाचे पात्र लोक असतात. व्यास
AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर.